नमस्कार मित्रांनो, माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान या अभियानामध्ये कृती दल स्थापन करावयाचे आहे आणि या कृती दलाची प्रत्येक महिन्याला एक मीटिंग होणे आवश्यक आहे. या मीटिंगमध्ये मागच्या चालू महिन्यामध्ये किती कामं झाले त्याचा आढावा घेणे, पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला कोणकोणती कामं करायची आहेत, कोणकोणते कॅम्प्स घ्यायचे आहेत किंवा ज्या इंडिकेटर्समध्ये आपलं कमी काम आहे त्या इंडिकेटर्समध्ये अधिक लक्ष देण्यासाठी ॲक्शन प्लॅन कृती आराखडा तयार करता येईल. तसेच ज्या इंडिकेटर्समध्ये काम कमी आहे त्यावर चर्चा करून त्याचे काम वाढवता येईल. माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानामध्ये एकूण 59 एवढे इंडिकेटर्स आहेत आणि या सर्व इंडिकेटरवर चांगलं काम करण्यासाठी कृती दल समिती अत्यंत आवश्यक आहे, जे की उपकेंद्र, ग्रामपंचायत आणि गाव लेवलला योग्य समन्वय साधून विविध आरोग्य शिबिर घेऊन किंवा विविध इंडिकेटर्समध्ये चांगलं काम करण्यासाठी मदत होते. आता या समितीची प्रत्येक महिन्याला जी मीटिंग होते त्याचं आदर्श प्रोसाइडिंग कसं लिहावं या संबंधित माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. तर थोडक्यात आपण माहिती घेऊया. ही मीट ही मीटिंग कशी घेतल्या जाते आणि याचं आदर्श प्रोसाइडिंग कशा पद्धतीने आपण लिहू शकतो, उपकेंद्र किंवा PSC लेवलला ठेवू शकतो. तर सुरुवात करूया. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान, मासिक आढावा सभा, इतिवृत्त, मिनिट्स ऑफ मीटिंग. आयुष्यमान आरोग्य मंदिर, उपकेंद्र PSCचं नाव असेल ते लिहा, तालुका, जिल्हा या ठिकाणी मेन्शन करा. सभा ज्या दिनांकाला असेल तो दिनांक, वेळ वगैरे ठिकाण सर्व लिहून घ्या. आता उपकेंद्र लेवलला या समितीचे सचिव CHO असतात, PSCला मेडिकल ऑफिसर असतात. आज दिनांक रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत सभा घेण्यात आली. या सभेकरिता उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे समितीचे सचिव श्री यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आजच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी माननीय सरपंच यांची निवड करण्यात आली. पदनाम अध्यक्ष सरपंच आणि आजच्या सभेसाठी खालीलप्रमाणे मान्यवर उपस्थित होते. कृती दल समितीमध्ये कोणकोणते सन्माननीय व्यक्ती असावेत त्या कृती दल समितीमध्ये असणारे अध्यक्ष, सचिव व सदस्य सर्व असणार आहेत. यांची आपल्याला कृती दल समिती स्थापन करून प्रत्येक महिन्याला मीटिंग घ्यावायची आहे. तर या मीटिंगमध्ये बघूया की आपण सभेचे कामकाज कसे ठरते किंवा विषय आणि ठराव क्रमांक आपण कसे घ्यायचे आहे. विषय क्रमांक 1, ठराव क्रमांक 1, मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून मंजूर करण्याबाबत. मागील सभा दिनांक रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्ताचे वाचन समितीचे सदस्य सचिव यांनी केले. यानुसार मागील सभेच्या इतिवृत्तावर सभागृहात चर्चा करण्यात आली आणि मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले व इतिवृत्त मंजूर करण्यात आले. सूचक कृती दल समितीमधीलच कोणतरी असावा आणि अनुमोदक देखील कृती दल समितीमधीलच कोणीतरी असावा. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 2, ठराव क्रमांक 2, माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानातील इंडिकेटर निहाय कामाचा आढावा घेणे. आजच्या सभेत आरोग्यवर्धिनी केंद्रातील चालू आर्थिक वर्षातील कामकाज आणि अभियानाच्या इंडिकेटरनुसार सविस्तर आढावा घेण्यात आला. यानुसार झालेले कामकाज खालीलप्रमाणे आहे. अभियानातील इंडिकेटर निहाय झालेले कामकाज. आता इथे महिना लिहा आणि आपले एकूण इंडिकेटर हे 59 आहेत. 59 इंडिकेटर्सवर काम करावायचे आहे. तर इथे मी थोडक्यात उदाहरणासाठी काही इंडिकेटर्स मेन्शन केलेले आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी 59 इंडिकेटर मेंटेन करायचे आहे. जसे की आपण एक उदाहरणासाठी बघूया. बाह्य रुग्ण OPD, मासिक उद्दिष्ट किती, चालू माहात अचिव्हमेंट किती आणि प्रगतीपर किती आणि टक्केवारी किती, असे आपल्याला प्रत्येक इंडिकेटरचा या ठिकाणी अहवाल या मीटिंगमध्ये सादर करावायचा आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कोणत्या इंडिकेटरमध्ये आपलं काम जास्त आहे आणि कोणत्या इंडिकेटरमध्ये कमी आहे आणि कुठे आपल्याला लक्ष घालवायचं आहे, जेणेकरून पुढच्या महिन्यामध्ये जे इंडिकेटर्स कमी आहेत त्यांचं नियोजन करून आपल्याला या ठिकाणी ॲक्शन प्लॅन तयार करता येईल आणि अधिक चांगल्या पद्धतीने ॲक्शन प्लॅन एक्झिक्यूट करून त्या इंडिकेटरमध्ये चांगलं काम करता येईल. म्हणून इथे उदाहरणासाठी मी हे विविध इंडिकेटर्स घेतलेले आहेत, परंतु तुम्ही जे आपल्याला आवश्यक 59 इंडिकेटर्स आहेत ते इंडिकेटर घ्या. त्या इंडिकेटरची एक्सेल शीट मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून देखील तुम्हाला ती डाउनलोड करणे सहज शक्य होईल. तर पुढे जाऊया आपण. आता हे इंडिकेटर झाले आणि हे तुम्हाला थोडक्यात समजावून सांगितलं आहे. यानुसार वरील मुद्द्यावर सभागृहात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत मूल्यांकन यादीतील नमूद वरील बाबींची चर्चा सभागृहात करण्यात आली. ज्या मुद्द्यातील कामकाज कमी आहे अशा मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येऊन
त्या मुद्द्यातील अडचणी समजून घेऊन मुद्द्यातील एकूण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभागृहात चर्चा करण्यात आली. सूचक आणि अनुमोदक. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 3. ठराव क्रमांक 3. इंडिकेटर मधील कमी कामकाजाबाबत. कमी कामकाज इंडिकेटर विषय तपशील. ज्या इंडिकेटरमध्ये आपलं काम कमी असेल त्या इंडिकेटरचं नाव या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि यानुसार कमी कामकाजाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीचे केलेले नियोजन. पुढच्या महिन्यामध्ये या कमी इंडिकेटरवर आपण काय करणार आहात त्याची थोडक्यात आपल्याला माहिती द्यायची आहे. आणि इथे मी 2च कॉलम घेतलेला आहे, टेबल घेतला आहे. तुम्ही तुमचे जेवढे इंडिकेटर्स कमी आहेत असं सर्वांचं या ठिकाणी मेन्शन करू शकता. त्यांचा तपशील देखील तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. कमी कामकाजाबाबत करावयाची कार्यवाही. इंडिकेटर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उपकेंद्रात शिल्लक कामकाजाचे नियोजन आराखडा करावा आणि उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे. सूचक, अनुमोदक आणि ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 4. ठराव क्रमांक 4. पुढील महिन्यात जनजागृती व कॅम्प यांचा कृती आराखडा. आता जे इंडिकेटर्स कमी आहेत त्या इंडिकेटर्सचं आपल्याला पुढच्या महिन्यात नियोजन करायचं आहे. तसेच आपल्याला राज्यस्तरावरून एक PDF पाठवण्यात आलेली आहे. त्या PDF मध्ये प्रत्येक महिन्यामध्ये आपण काय काय कामकाज करावे, त्या महिन्यात काय काय ॲक्टिव्हिटीज कराव्यात ते विषय दिलेले आहेत. त्या विषयानुसार देखील आपण या ठिकाणी पुढील महिन्यात काय काय ॲक्शन प्लॅन करावायचा आहे ते थोडक्यात आपल्याला त्याचा देखील ॲक्शन प्लॅन तयार करता येईल. आपण स्क्रीनवर बघू शकता की या PDF मध्ये किंवा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत ते कार्यक्रम आपल्याला राबवायचे आहेत. तर त्या कार्यक्रमाचं नियोजन देखील तुम्ही इथे देऊ शकता. म्हणजे तुम्हाला एखाद्या जसं की आता मलेरिया जनजागृती करायची असेल किंवा मलेरिया प्रतिरोध महिना साजरा करावायचा असेल तर त्याचं तपशील, कुठे साजरा करणार आहात, शाळा असेल, अंगणवाडी असेल, उपकेंद्र असेल, त्याचे ठिकाण लिहा आणि दिनांक लिहा, जेणेकरून तुम्हाला त्या दिवशी तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल आणि शिवाय तुम्हाला नियोजन देखील करता येईल. आता एखादा कार्यक्रम करत असताना आपण काय काय तयारी केली पाहिजे, तर आपल्याला जो कार्यक्रम राबवायचा आहे त्याचं IEC आपल्याकडे असलं पाहिजे, त्याची जनजागृती आपण योग्य पद्धतीने केली पाहिजे, त्याचं ठिकाण आणि दिनांक आणि ठिकाण आपण हे देखील अगोदरच जाहीर केलं पाहिजे, जेणेकरून लोकांपर्यंत ही माहिती जाईल आणि ते त्या कार्यक्रमाला येऊ शकते. आता तो कार्यक्रम किंवा तो जनजागृतीपर कार्यक्रम झाल्यानंतर एक रजिस्टर आपल्याला टाकायचं आहे आणि त्या रजिस्टरमध्ये देखील आपण त्या दिवशी काय ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत त्याचं थोडक्यात विवरण लिहून उपस्थितांची नावे आणि सह्या देखील आपल्याला त्या रजिस्टरला घ्यावायच्या आहे. सूचक आणि अनुमोदक आणि ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 7. ठराव क्रमांक 7. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय. आभार. आजच्या सभेत सर्व मान्यवर उपस्थित राहिलेबद्दल सर्व उपस्थितांचे आभार मानून माननीय अध्यक्षांच्या परवानगीने मासिक सभा संपन्न झाली असे जाहीर करण्यात आले. सही शिक्का सचिव आणि अध्यक्ष. तर अशा पद्धतीने हे कृती दल समितीची आपण स्थापना करू शकतो, त्यांचं आदर्श प्रोसाइडिंग लिहू शकतो आणि नेमक्या तुम्हाला काय विषयाची चर्चा करायची आहे जेणेकरून तुम्हाला तेच इंडिकेटर टार्गेट करता येईल. हा महत्त्वाचा उद्देश या मीटिंगचा आहे. म्हणजे झालेले काम, शिल्लक राहिलेले काम आणि ज्या इंडिकेटरमध्ये तुमचं कमी काम आहे त्याचं तुम्हाला नियोजन करण्यासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे. शिवाय या समितीमध्ये पदाधिकारी आहेत, शिक्षक आहेत, सर्व कॅटेगरीचे मान्यवर आहेत. त्यांच्यामुळे तुम्हाला जर योग्य विषयामध्ये जर मार्गदर्शन हवं असेल, सहकार्य हवं असेल तर आपण त्या व्यक्तींकडनं घेऊ शकतो. असे सर्व सन्मान्य व्यक्ती या कृती दलमध्ये स्थापन करण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला विविध खाते आहेत जसे की शाळा आहे, अंगणवाडी आहे, ग्रामपंचायत आहे, महसूल विभाग आहे, यांच्याकडून काही मदत लागत असेल किंवा त्यांच्याशी तुमचे काही रिलेटेड कामं असेल तर ते देखील तुम्हाला लवकरात लवकर व्हावे हा देखील उद्देश या मीटिंगचा आहे. तर मित्रांनो, माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानमध्ये कृती दल समितीचं आदर्श प्रोसाइडिंग कसं लिहावं ही माहिती आपणास कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि अशाच आरोग्यविषयक नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आपणास अजून एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये तुमचा विषय नक्की कळवा. हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.